नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिका शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाईल आणि एकही शाळा बंद पडू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांनी मांडली। 21 एप्रिल रोजी मनपा शिक्षण विभागाच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीच्या सुरुवातीला इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या मनपा शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांचे कौतुक केलं। त्यांना बॅग वाटप केली आहे। विद्यार्थ्यांनी गोदावरीचे शब्दपुष्प हे स्वतः लिहिलेले पुस्तक देऊन मंत्री महोदयांचं स्वागत केलंय। यावेळी प्रशासनाधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी शिक्षण विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली। मनपा शाळांची पटसंख्या 40,000वरून 29,000वर घसरल्याबद्दल चिंता व्यक्त करत ती पुन्हा 40,000च्या पुढे नेण्यासाठी शिक्षक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन दादाजी भुसे यांनी केलंय। शाळा बंद करून इमारतींचा इतर वापर करण्याची प्रवृत्ती थांबवावी, तसेच प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करून गरजेनुसार नवीन शाळा व वर्गांसाठी प्रस्ताव मंत्रालयात सादर केल्यास तात्काळ मंजुरी दिली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभाग आणि CSR निधींचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांमध्ये कपात, पदोन्नती प्रक्रिया, तारांगण प्रकल्पांचा वापर आणि एकल पालक योजनेचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला। या बैठकीस उपमहापौर विलास अण्णा शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर तसेच मनपा क्षेत्रातील विविध नगरसेवक उपस्थित होते। विद्यार्थ्यांना दैवत मानून शिक्षक आणि लोकप्रतिनिधींनी काम करावे। शाळा प्रवेशोत्सव हा लोकसहभागातून एक वेगळा सोहळा म्हणून साजरा व्हावा, असे आवाहन करून मंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीचा समारोप केला। आणि लोकसभेच्या जागांचं पुनर्गठन हे त्याच्यामध्ये केलं। आपण बघत आहोत की 1971च्या जनगणनेच्या आधारावरती पूर्वी जी 500 खासदारांची संख्या होती ती 1976 साली तिला 543 करण्यात आलं। केंद्रशासित प्रदेशांची संख्या 2 आणि ही संख्या 2002 मध्ये 76 मध्येच म्हटलेलं होतं की ह्याचं पुनर्गठन आणि पुनर्समायोजन हे 2002 मध्ये केलं जातं। हे त्या संविधानामध्ये म्हणजे जे संविधान संशोधन विधेयक 1976 मध्ये पारित झालं त्याच्याच मध्ये म्हटलेलं होतं की ते 2002 मध्ये करा। 2002 मध्ये जेव्हा करण्याचा विषय आला तेव्हा असा लक्षात आलं की दक्षिणेतले काही राज्य आणि इन्क्लुडिंग आपला महाराष्ट्र यांनी लोकसंख्या नियंत्रणावरती हम दो हमारे दो ह्या विषयावरती काम करत लोकसंख्येवरती नियंत्रण आणलं। आपल्या संविधानामध्ये असं म्हटलेलं होतं की लोकसंख्येच्या आधारावरती खासदारांची संख्या गुणोत्तर पद्धतीने ती वाढायला पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये। 2002 मध्ये असा विषय पुढे आला की ह्या काही राज्यांमध्ये लोकसंख्या कमी झालेली आहे आणि त्यामुळे तिथल्या खासदारांची संख्या कमी होऊ शकते आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीचं आणि विविध आघाड्यांचं सरकार केंद्रामध्ये असताना अटलजींचं सरकार भारतीय जनता पार्टीने मोठेपणा दाखवून 2002 मध्ये संविधान संशोधन विधेयक पारित केलं, ज्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की संसदेचं पुनर्गठन, खासदारांच्या संख्येचं आणि डिलिमिटेशन हे 2019 मध्ये करावं। हे कधी म्हटलं होतं? 2003च्या संशोधन विधेयकामध्ये संसदेच्या तेव्हा ते सर्व पक्षांनी मिळून पारित केले, त्यांना मान्यता दिली की 2029 मध्ये आपल्याला जी संख्या वाढ आहे आणि जे
ह्याच्या सकट हे नारी शक्ती मंथन विधेयक पारित केले. आता संसदेमध्ये जेव्हा आता 17 एप्रिलला हा विषय पारित होण्यासाठी आला, तेव्हा विरोधी पक्षाच्या काही बुद्धिभेद करणाऱ्या काँग्रेसची राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, सुप्रियाताई सुळे असतील, ह्यांनी असं म्हणलं की जर मग 23 मध्ये हे विधेयक आपण मंजूर केलेलं होतं तर 2024च्या निवडणुकीमध्ये हे का लागू केलं नाही. मला काँग्रेसचा कमी आवाज आहे असं मी म्हणणार नाही, पण नेहमीच कसा बुद्धिभेद जनतेचा करायचा आणि खोटं बोलायचं हे काँग्रेसचा